भावांनो, आत्ताच मी जयंती 2चा टीझर बघितला आणि टीझर बघितल्यानंतर एक गोष्ट मात्र नक्की वाटली. जयंती 2मध्ये पुन्हा एकदा असा एक विषय मांडला जाणार आहे, जो आजही आपल्या समाजात कुठे ना कुठे पाहायला मिळतो आणि तो विषय म्हणजे भेदभाव. तर काय काय भावांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसं आहे तुम्ही? लय भारी नवं असलाच. पण यावेळी हा भेदभाव गावामध्ये नाही तर शहरामध्ये आणि तेही एका कॉलेजमध्ये दाखवण्यात आला आहे. टीझरची सुरुवात एका डायलॉगने होते. आईला वाटलं होतं की भेदभाव फक्त गावातच होतो, शहरात नाही होत. शहरातली लोक चांगली आहेत. आणि हाच डायलॉग पुढच्या पूर्ण टीझरचा अर्थ आपल्याला सांगून जातो. कारण त्यानंतर आपल्याला दिसतं की गावाकडून शिकण्यासाठी एक मुलगी शहरात येते. तिला वाटतं की शहरात आल्यावर आपल्याला चांगलं वातावरण मिळेल, नवीन मित्रमैत्रिणी मिळतील. पण कॉलेजमध्ये आल्यानंतर तिच्यासोबत वेगळंच घडताना दिसतंय. कॉलेजमधल्या काही मुली तिच्याशी नीट वागत नाहीत, तिला आपल्यामध्ये सामावून घेत नाहीत आणि इथूनच टीझरमध्ये आपल्याला भेदभावाचा मुद्दा जाणवायला लागतो. त्यानंतर पुढच्या सीनमध्ये तीच मुलगी म्हणते, मी घरी गेल्यावर आईला सांगेन शहरामध्ये पण भेदभाव होतो. आणि हा डायलॉग ऐकल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो, शेवटी तिच्यासोबत नेमकं असं काय घडलंय? तिच्यासोबत भेदभाव का केला जातोय आणि या सगळ्या मागचं कारण तरी काय आहे? यानंतर टीझरमध्ये आपल्याला एकामागून एक कॅरेक्टर इंट्रोडक्शन पाहायला मिळतात आणि शेवटी येतो एक असा सीन जो मला वाटते टीझर मधला महत्वाचा सीन असेल. तिची मैत्रीण तिला म्हणते, आपण असल्या छोट्या मोठ्या कारणामुळे रडत बसायचं नाही तर लढायचं. आणि बस या एका डायलॉग नंतर असं वाटतं की हा सिनेमा फक्त भेदभाव दाखवणार नाही तर त्याच्या विरोधात उभं राहण्याची गोष्ट सुद्धा सांगणार आहे. आता टीझरवरून तरी मला एवढं नक्की समजलं की जयंती 2चा मुख्य प्लॉट भेदभाव या विषयाभोवती फिरणार आहे. पण हा भेदभाव नेमका कशामुळे केला जातोय, त्या मागे कोण आहे आणि या मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला पुढे नेमकं कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे, याची उत्तरं आपल्याला ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच मिळतील. पण टीझर बघता एक गोष्ट नक्की आहे, विषय सिरियस आहे आणि जर स्टोरी योग्य पद्धतीने मांडली असेल तर जयंती 2 प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडू शकतो. आता हा सिनेमा 11 सप्टेंबरला रिलीज होणार आहे आणि आता फक्त एकच प्रश्न, ट्रेलर कधी रिलीज होतो? कारण टीझरने क्युरिओसिटी वाढवली आहे. तुम्हाला जयंती 2चा टीझर कसा वाटला? हिट वाटतोय की फ्लॉप? कमेंट मध्ये मला नक्की सांगा भावांनो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणखीन त्याचबरोबर जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला जाईल. तर भावांनो, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या भावांनो. जय महाराष्ट्र.